नमस्कार मित्रांनो, राम राम. कोकणी जीवन या चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करतो. आणि आज आम्ही जातोय बघा नागोबा आणायला. म्हणजे आज आहे नागपंचमीचा सण, तर आम्ही जातोय आज नागोबा आणायला. तर आम्ही नागोबा म्हणजे काय आणतो ना ते तुम्हाला मी दाखवतो. तर म्हणजे आम्ही ना आता जो नागोबा म्हणून नेणार आहे ना, ते हे तुम्ही बघताय. हे काय आहे ते बघा तुम्ही. वारुळ आहे मित्रांनो, हे बघा. आमच्या इकडे आम्ही त्याला भोंब म्हणतो. तर हे आम्ही आलो आहे आता या वारुळाच्या इथे, आणि आम्ही वारुळाचा वरचा भाग जो असतो ना, हा वरचा भाग, तो वरचा भाग सावकाश काढून घरी नेऊन त्याची पूजा करतो. त्याला आम्ही नागोबा असं म्हणतो. तर म्हणजे तो कशा प्रकारे काढतात ना ते दाखवतो मी आता. हे बघा, पहिल्यांदा तांदूळ टाकून प्रार्थना करून घ्यायची असं, आणि नंतर मग तो सावकाश काढायचा. वरचा जो भाग आहे ना तो असा पकडून सावकाश जरासा हलवला की हा बघा, हा असा सावकाश काढायचा आहे. तर म्हणजे आम्ही आता घेतला आहे नागोबा काढून, आणि तो घरी न्यायची एक पद्धत आहे बघा. अळवाच्या पानावरूनच घरी न्यायचा. हा बघा, अळवाचं पान आम्ही घेतलं आहे, आणि ह्या अळवाच्या पानावरूनच असा सावकाश घरी न्यायचा आहे. तर मित्रांनो बघा, आम्ही आता नागोबा घेऊन आलो आहे, आणि तो हे बघा असं तुळशीत ठेवायच लागतो. हा बघा, आधी पहिल्यांदा पूजा करायच्या आधी घरात आणायचा नसतो, असं बाहेरच ठेवून द्यायचं असतो तुळशीत. हे बघा, या ठिकाणी असं ठेवायचं. मित्रांनो बघताय, आम्ही बघा हे आता सगळं व्यवस्थित असं पाटावर नागोबा बसवून पूजा वगैरे केलं आहे. आणि घरातल्या प्रत्येक माणसानं बघा ही अशी हळद पिंजर फुलं वगैरे घालून नमस्कार करायचा असतो. तर आमच्यासुद्धा आता घरातली सगळी माणसं नमस्कार करणार आहेत. तर नागोबाला बघा हा स्पेशल आजचा नैवेद्य म्हणजे दूध, आणि हे घरी भात हे करून घरच्या भाताचं लाह्या केलेल्या आहेत बघा. हा मुख्य नैवेद्य आहे, दूध आणखी लाह्या. तर असा, आणि नंतर पानाचा एक विडा ठेवून प्रत्येक घरातल्या सदस्यांना नंबरवर. तर मित्रांनो हे अशा प्रकारे नमस्कार वगैरे सगळ्या प्रत्येक माणसाने करून घ्यायचा घरातल्या. तर मंडळी हे बघा, आम्ही प्रत्येक माणसं घरातली असे नमस्कार करून घेतोय. तर मित्रांनो हे बघा, आम्ही अशा प्रकारे सगळ्या घरातल्या माणसांनी नमस्कार करून घेतला आहे. तर मंडळी आत्ता पूजा वगैरे करून झाल्याच्या नंतर दूध आणि लाह्या ह्या देवाला नैवेद्य दाखवल्याच्या नंतर एक आम्ही दुसरा नैवेद्य पण ठेवतो. त्याच्यात हे तुम्ही बघताय, हे बघा उकडीचे जे काही मोदक आहेत, हे नागपंचमीच्या दिवशी कोकणात सर्रास हा नैवेद्य दाखवलाच जातो. प्रत्येक घरी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य हा असतोच. तर आम्ही सुद्धा हा बघा अशा प्रकारे ठेवलेला आहे. मित्रांनो आता बघा सायंकाळचे 6:15 वाजलेत, आणि आत्ता वेळ झाले नागोबा विसर्जनाची. तर आम्ही आता तो विसर्जनासाठी घेऊन जातोय. तू घंटा घे. तर मंडळी बघा, आम्ही असं आमच्या परसवनामध्येच आता त्याचं विसर्जन करतोय. विसर्जन म्हणजे असं पाण्यात वगैरे नाही, असं एखाद्या ठिकाणी ठेवून देतो. हे बघा फुलझाडात आम्ही आता ठेवणार आहे.
तर मित्रांनो हे बघा, आम्ही अशा पद्धतीनं नागोबाची पूजा वगैरे सगळं व्यवस्थित करून हे आमच्या इथे अशा ठिकाणी त्याचं विसर्जन केलेलं आहे, म्हणजे असं ठेवलेलं आहे. तर तुम्हाला हा कसा वाटला कार्यक्रम तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.